नमस्कार, मी डॉक्टर संतोष शिवाजी डाफरे इंदिरा आयव्हीएफ कोल्हापूरमध्ये ॲज अ सेंटर हेड मुख्य डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण वैधतावर असणाऱ्या अत्याधुनिक उपचार पद्धती ह्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात. म्हणजेच IUI, IVF, ICSI, ब्लास्टोसिस कल्चर, एम्ब्रिओ फ्रीजिंग, लेझर असिस्टेड हॅचिंग आणि क्लोज वर्किंग चेंबर याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. त्यापूर्वी तुम्हा सर्व लोकांना माहीतच असेल, संपूर्ण जग कोरोना ह्या आजाराने त्रस्त झालेलं आहे. तर याकरता जे आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे ते आपण 100% पालन करणं गरजेचं आहे. जसे की मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन ठेवणं आणि आपले हात वारंवार सॅनिटाईज करणं. तर आज आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात. तर कोणत्याही स्त्रीमध्ये एक गर्भाशयाची पिशवी, 2 गर्भनलिका आणि 2 अंडाशय असतात. ही गर्भाशयाची पिशवी असते, या 2 गर्भनलिका असतात आणि 2 अंडाशय असतात. तर पाळीच्या 8व्या दिवसापासून ही जी अंडाशयामध्ये ही अंडी असतात, ही अंडी मोठी व्हायला सुरुवात होतात. त्यानंतर पाळीच्या 14व्या दिवशी ही अंड मोठं होऊन ह्याच्यामध्ये स्त्री बीज फुटून ते गर्भनलिकेमध्ये जातात. संबंध झाल्यानंतर हे जे शुक्राणू आहेत योनी मार्गातून गर्भाशयाच्या पिशवीमधून गर्भनलिकेमध्ये ह्या स्त्री बीजमध्ये यांचं मिलन होतं. इकडे गर्भ तयार होतात. हे गर्भ गर्भाशयाच्या पिशवीमध्ये येतात. पिशवीमध्ये आल्यानंतर या गर्भाचे जे बाहेरचे आवरण आहे ते थोडे पातळ होत असते. आतमधला गर्भ गर्भाशयाच्या अस्त्राला चिकटत असतो आणि गर्भ रुजत असतो आणि नंतर गर्भाची वाढ इकडे होत असते आणि 9 महिन्याचं बाळ होऊन नंतर डिलिव्हरी होत असते. अशा प्रकारे नैसर्गिकरित्या गर्भ राहत असतो. आता आपण जाणून घेऊयात की IUI म्हणजे काय आहे. तर IUI मध्ये आपण पती जे शुक्राणू घेऊन ते आपण गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडतो त्याला आपण इंट्रा इट्रॉइड इन्सेमिनेशन म्हणतो. तर याच्यामध्ये आपण काय करतो, पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून अंडी वाढण्याच्या आपण गोळ्या देतो. मग ह्या अंडाशयामध्ये अंडी वाढत असतात. पाळीच्या 8व्या दिवशी, 10व्या दिवशी, 12व्या दिवशी, 14व्या दिवशी आपण सोनोग्राफी करतो. जेव्हा ही अंडी 18 ते 20 mm ची होतात तेव्हा आपण अंडी फुटण्याचे इंजेक्शन देतो आणि सोनोग्राफी केल्यानंतर जेव्हा ते अंडी फुटतात तेव्हा पतीचे शुक्राणू घ्यायचे, ते वॉश करायचे, सिरिंजमध्ये लोड करायचे आणि ते गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडायचे असतात. तर यामुळे नॉर्मली जेव्हा संबंध येतात तेव्हा हे जे शुक्राणू आहेत योनी मार्गातून गर्भाशयाच्या पिशवीमध्ये जात असतात. तिथून गर्भनलिकेमध्ये अंड्यांसोबत मिळून होऊन गर्भ तयार होत असतो. पण IUI ह्या उपचार पद्धतीमध्ये आपण डिरेक्टली पतीचे शुक्राणू घेऊन ते गर्भाशयाच्या पिशवीमध्ये आतमध्ये सोडत असतो. त्यानंतर हे शुक्राणू इकडे जाऊन या स्त्रीबीज सोबत इकडे मिलन होत असताना गर्भ तयार होत असतात. तर या उपचार पद्धतीचे सक्सेस रेट 5 ते 10% पर्यंत असतात. आता आपण जाणून घ्या की टेस्ट ट्यूब बेबी. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय, म्हणजेच IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे जो गर्भ गर्भनलिकेमध्ये तयार होत नाही तो गर्भ आपण बाहेर तयार करतो, लॅबमध्ये तयार करतो आणि तो गर्भ आपण पिशवीमध्ये सोडत असतो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की अंडाशयामध्ये पाळीच्या दुसऱ्या दिवशी ही सर्व अंडी छोटी छोटी असतात. नैसर्गिकरित्या कसे अंडी तयार होतात, कसे गर्भ तयार होतात, तर 12व्या दिवशी 14व्या दिवशी हे अंड तयार होऊन ह्याच्यामधलं स्त्रीबीज गर्भनलिकेमध्ये जात असतात आणि शुक्राणू इकडे जाऊन गर्भ तयार होऊन पिशवीमध्ये येत असतात. तर टेस्ट ट्यूब बेबीमध्ये आपण काय करतो, हे जे पाळीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला सर्व जे अंडी दिसत आहेत ह्या सर्व अंड्यांना आपण हार्मोनचे इंजेक्शन देऊन ही सर्व अंडी आपण मोठी करायची असतात आणि ही मोठी झाल्यानंतर 18 ते 20 mm ची जेव्हा होतात तेव्हा ह्या अंड्यामधली जे स्त्रीबीज आहेत हे परिपक्व होण्याकरता आपण इंजेक्शन देत असतो आणि ते इंजेक्शन दिल्यानंतर 36 तासानंतर ओव्हम पिकअप नावाची प्रोसिजर असते. तर या प्रोसिजरमध्ये आपण काय करतो, पेशंटला एक छोटीशी भूल असते, ही आपण भूल देत असतो. ही जी अंडी वाढलेली आहेत ही सर्व अंडी आपण सोनोग्राफी मशीनद्वारा योनी मार्गातून आपण ती अंडी बाहेर काढतो. तर त्याच वेळेस आपण पतीचे शुक्राणू घेत असतो आणि यांचं बाहेर मिलन करतो आणि हा गर्भ तयार करून आतमध्ये आपण सोडत असतो. आता जी आपण अंडी बाहेर घेतो ही अंडी आपल्याला असे दिसतात. पतीचे शुक्राणू घेतो हे शुक्राणू असे दिसतात. तर जेव्हा ह्या दोघांचे आपण मिलन करतो तेव्हा हे असे गर्भ तयार होत असतात. पहिल्या दिवशी गर्भ 2 सेल असतात, दुसऱ्या दिवशी अराउंड 5 to 6 सेल्स असतात, तिसऱ्या दिवशी अराउंड 8 to 10 सेल्स असतात. जेव्हा आपण हे गर्भ घेऊन गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडतो त्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. आता टेस्ट ट्यूब बेबी या पद्धतीमध्ये एक डिश असते
तर ह्या डिशमध्ये एक मध्ये आपण जे स्त्री बीज बाहेर काढलेले असतात ते स्त्री बीज मध्ये ठेवलेले असतात आणि पतीचे शुक्राणू घेऊन वॉश करून ते आजूबाजूला त्याचे आपण सोडत असतो. तर हे शुक्राणू स्वतःहून जाऊन या अंड्यासोबत त्यांचे मिलन होत असतात आणि गर्भ तयार होत असतात. तर हे गर्भ आपण तयार करत असतो बाहेर लॅबमध्ये आणि ते आपण गर्भाशयाच्या पिशवीमध्ये प्रत्यारोपित करत असतो. तर याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. आता ह्याच्यानंतर जी टेक्निक आहे त्याला आपण इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणतोय. तर आम्हाला बरेच पेशंटचे फोन वगैरे येत असतात, त्यांचे रिपोर्ट्स वगैरे पण ते आम्हाला सांगू इच्छित असतात. तर ह्या सर्व पेशंट करता जर तुमचे पूर्वी जर रिपोर्ट्स असतील आणि जर तुमचे काही पूर्वीचे ऑपरेशनचे रिपोर्ट्स किंवा पूर्वी जर IVFचे काही रिपोर्ट्स वगैरे जर असतील तर तुम्ही एक तुम्हाला नंबर मी सांगतोय, तो नंबर प्लीज तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हा नंबर आहे 82 39 74 43 33. पुन्हा एकदा सांगतोय मी नंबर 82 39 74 43 33. तर ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप तुम्ही करू शकता. तर आता आपण जाणून घेऊयात की इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणजे जी IVF ही जी टेक्निक आहे त्याच्या पुढची पद्धत, त्याला आपण ICSI म्हणतो. तर ह्या प्रोसिजरमध्ये इंजेक्शन देणं, पिकअप करणं, अंडी बाहेर घेणे, शुक्राणू घेणे हे सर्व सेमच असतं, पण गर्भ तयार करण्याची पद्धत ही टेस्ट ट्यूब बेबीच्या पुढची पद्धत असते, म्हणजे अत्याधुनिक पद्धत आहे. तर त्याला म्हणतो आपण इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. याच्यामध्ये आपण काय करतो, एक एक अंडाशयामध्ये एक एक स्त्री बीजमध्ये एक एक शुक्राणू आपण इंजेक्ट करत असतो, त्याला आपण इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणतो. आपण टेस्ट ट्यूब बेबी मध्ये काय करतो, एका डिश मध्ये अंडी घेतलेली असतात, आजूबाजूला आपण शुक्राणू सोडतो, स्वतःहून जाऊन ते मिळतात आणि गर्भ तयार करतात. पण ICSI मध्ये एक एक अंड्यामध्ये एक एक शुक्राणू आपण इंजेक्ट करत असतो आणि गर्भ तयार करत असतो, त्याला आपण इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणतो. ज्या पुरुषांच्या मध्ये शुक्राणूचा काउंट 5 मिनिटांपेक्षा कमी आहे अशा पुरुषांच्या करता ICSI ही उपचार पद्धती फार लाभदायक आहे आणि आम्ही आमच्या सेंटरमध्ये सर्व पेशंट करता ICSI ही उपचार पद्धती आम्ही गर्भ तयार करण्याकरता वापरतो. आता त्यानंतर जाणून घेऊया तर ब्लास्टोसिस्ट कल्चर म्हणजे काय. ब्लास्टोसिस्ट कल्चर म्हणजे 5व्या दिवसाचा गर्भ. आता आपण इमॅजिन करूया की आपण ओम पिकअप केलेला आहे, आपण स्त्रीबीज बाहेर घेतलेले आहेत, आपण समजूयात की आपल्याजवळ एक 10 स्त्रीबीज आहेत आणि पतीचे शुक्राणू वॉश करून जे घेतलेले आहेत 10 शुक्राणू आहेत. तर ह्या 10 अंड्यांच्या सोबत आपण जेव्हा 10 शुक्राणूंचे मिलन करतो, पहिल्या दिवशी आपल्यासोबत 10 गर्भ असतात. तर सर्वच्या सर्व गर्भ चांगले नसतात. तिसऱ्या दिवशी यापैकी फक्त 6 ते 7 गर्भ असतात आणि 5व्या दिवशी फक्त 2 ते 3 किंवा 1 गर्भ चांगला असतो, त्याला आपण ब्लास्टोसिस्ट कल्चर म्हणतो. तर ब्लास्टोसिस्ट कल्चर जो आहे गर्भ तो सक्षम असतो आणि रिझल्ट देण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये चांगली असतात. आता हे ट्रान्सफर करण्याकरता 2 प्रकारचे आपण एम्ब्रियोज वापरत असतो. एक तर तिसऱ्या दिवसाचा गर्भ त्याला आपण डे 3 एम्ब्रियो म्हणतो आणि 5व्या दिवसाचा गर्भ त्याला आपण ब्लास्टोसिस्ट कल्चर म्हणतो. तर तिसऱ्या दिवशी आपल्याकडे 6 ते 7 गर्भ असतात, पण त्यामधला कोणता सक्षम गर्भ आहे ते आपल्याला माहित नसतं. हे ना आपण अजून 2 दिवस वाढवतो आणि जे चांगले गर्भ असतात, जे सक्षम गर्भ असतात तेच बाहेर फक्त वाढतात, त्यांना आपण ब्लास्टोसिस्ट कल्चर म्हणतो. तर हा गर्भ घेऊन आपण जेव्हा गर्भाशयाच्या टिश्यूमध्ये प्रत्यारोपित करतो, सक्सेस रेट जे आहेत आता सध्याच्या रिसेंटच्या गाईडलाईन्स नुसार याचे सक्सेस रेट फार चांगले आहेत. आता यानंतर आपण लेझर असिस्टेड हॅचिंग याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. आता लेझर असिस्टेड हॅचिंग म्हणजे काय. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, जो गर्भ तयार होतो गर्भनलिकेमध्ये तयार होत असतो, तो गर्भ 5 दिवसानंतर गर्भाशयाच्या पिशवीमध्ये येतो. त्याच्या बाहेरचं जे आवरण असतं ते कठीण असतं, ते पातळ होतं, आतून गर्भ बाहेर येतो आणि गर्भाशयाच्या अस्तराला चिकटत असतो आणि प्रेग्नन्सी राहत असते आणि पुन्हा बाळाची वाढ होत असते. त्यानंतर लेझर ह्या टेक्निकमध्ये आपण हे जे गर्भ तयार होतो, ह्या गर्भाशयाचं आवरण कठीण असतं, मग ह्या गर्भाला आपण लेझरने मदत करतो जेणेकरून हे जे कव्हर आहे त्याला आपण झोना पेलिसोडा म्हणतो, हे पातळ होण्याकरता मदत होत असते आणि हे गर्भ बाहेर येण्याकरता चांगली मदत होऊन जाते. आणि हे गर्भ जेव्हा आपण गर्भाशयाच्या पिशवीमध्ये प्रत्यारोपित करतो तेव्हा सक्सेस रेट वाढण्याचे फार चांगले चान्सेस असतात. अजून एक जो प्रकार आहे त्याला आपण एम्ब्रियो फ्रीजिंग म्हणतो. तर आता एम्ब्रियो फ्रीजिंग मध्ये 2 प्रकारचे एम्ब्रियो ट्रान्सफर असतात, एक फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर आणि फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर. जेव्हा आपण पिकअप करतो, ओव्हम पिकअप करतो, ओव्हम पिकअप केल्यानंतर पहिल्या दिवशी समजा आपल्याकडे 10 गर्भ असतील, तिसऱ्या दिवशी
एक 6 ते 7 गर्भ असतील आणि एक 5व्या दिवशी जेव्हा 1 ते 2 गर्भ असतात, तर एक जे पण गर्भ तयार होतात ते गर्भ आपण फ्रीज करतो. म्हणजे गर्भाला आपण गोठवून आम्ही लॅबमध्ये ठेवत असतो. कारण एक इतक्या दिवसाचे इंजेक्शन्स, हार्मोनचे इंजेक्शन लागल्यामुळे स्त्रीमध्ये हार्मोन इनबॅलन्स झालेला असतो. समजा आपण पिकअप केला, तो 3ऱ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी जो गर्भ तयार करून आपण त्याच सायकलमध्ये जर ट्रान्सफर जर केलं, तर हार्मोनल इनबॅलन्स असल्यामुळे रिझल्ट येण्याची शक्यता थोडीफार कमी होऊ शकते. म्हणून ब्लास्टोसिस्ट कल्चर किंवा जे D3 वाले जे एम्ब्रियोज आहेत त्यांना आपण फ्रीज करतो. म्हणजे त्या गर्भाला आपण गोठवून आपण लॅबमध्ये ठेवायचे. ती पिरियड एक येऊ द्यायची आणि नेक्स्ट महिन्यामध्ये आपण एंडोमेट्रियम स्टडी करून म्हणजे गर्भाशयाची अस्तराची अभ्यास करून आपण तो गर्भ लॅबमध्ये जेव्हा आपण तो फ्रीज केलेला असतो त्याला थवा करतो, बाहेर आपण त्या गर्भाला आणतो, वातावरणामध्ये ठेवतो, त्याला मीडियामध्ये ठेवतो आणि हे गर्भ घेऊन आपण पिशवीमध्ये ट्रान्सफर करतो. त्याला म्हणायचं फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर. तर सध्याच्या रिसेंट गाईडलाईन्सनुसार आपण रिफ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर पेक्षाही फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफरचे रिझल्ट फार चांगले आहेत. आता जेव्हा आपण हे ट्रान्सफर करतो, जसे मी लेझर असिस्टेड हॅचिंग सांगितले, जेव्हा हे ट्रान्सफर करायचे असतात, हे जे लेझर असिस्टेड हॅचिंग आहे, फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर करण्यापूर्वी एक 15 मिनिटापूर्वी आपण त्या गर्भांना लेझर वापरतो, जेणेकरून त्यांचं जे लाइनिंग आहे, आवरण आहे, पातळ होऊन जात असतं आणि ते पुन्हा गर्भाशयाच्या पिशवीला चिकटण्याकरता फार चांगली मदत होऊन जात असते. तर आता हे सर्व काम करताना आपण क्लोज वर्किंग चेंबरमध्ये काम करत असतो. आता हे क्लोज वर्किंग चेंबर काय आहे, तर क्लोज वर्किंग चेंबरमध्ये गर्भनलिकेमध्ये जसं वातावरण असतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, गर्भ जो तयार होत असतो तो गर्भनलिकेमध्ये तयार होत असतो. तर गर्भनलिकेमध्ये कसं वातावरण असतं, ऑक्सिजन 5% पेक्षा कमी असतो, CO2 6% प्रमाण असतं आणि टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असतं. सेम असंच वातावरण आपण ह्या इक्सी मशीनमध्ये करत असतो. हे इक्सी मशीन जे आहे त्याला आपण क्लोज वर्किंग चेंबर त्याला आपण म्हणतो. तर ह्या क्लोज चेंबर वर्किंग चेंबरमध्ये जसे गर्भनलिकेमध्ये एन्व्हायरमेंट आहे तसे आपण एन्व्हायरमेंट तयार करत असतो. तर ह्या मशीनमध्ये आपण गर्भ तयार करत असतो. तर या सर्व वर्किंग एन्व्हायरमेंटमुळे जे पण गर्भ तयार होतात ते उत्कृष्ट दर्जाचे गर्भ तयार होण्याकरता चांगली मदत होऊन जात असते. आता हे जे तुम्हाला सर्व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मी तुम्हाला सांगितल्या, जसे की IVF म्हणजे डिशमध्ये आपण अंडे मध्ये ठेवलेले असतात, आजूबाजूला शुक्राणू सोडलेले असतात, स्वतःहून जाऊन ते गर्भ तयार होतात. इक्सी म्हणजे एक एक अंड्यामध्ये एक एक शुक्राणू इंजेक्ट करणं, गर्भ तयार करणं. ब्लास्टोसिस्ट कल्चर म्हणजे 5व्या दिवसाचा गर्भ. नंतर लेझर असिस्टेड हॅचिंग, ते गर्भाला आवरणाबाहेर येण्याकरता लेझरने मदत करणे आणि एम्ब्रियो फ्रीजिंग. ह्या सर्व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे टेस्ट ट्यूब बेबीचे जे रिझल्ट आहेत फार चांगले सध्या वाढलेले आहेत आणि ह्या सर्व रिझल्ट्समुळे, ह्या सर्व टेस्टमुळे, ह्या सर्व अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे जे IVFचे रिझल्ट आहे 70% ते 85% पर्यंत आता सक्सेस रेट पोहोचलेले आहेत आणि ह्या सर्व सुविधा आमच्या सर्व सेंटरला अवेलेबल आहेत. आणि पुन्हा एकदा मी रिमाइंड करतोय तुम्हा सर्व लोकांना, जर तुम्हाला तुमचे काही रिपोर्ट जर पाठवायचे असतील, तुम्हाला काही क्वेरीज वगैरे जर असतील, तर मी तुम्हाला आमचा एक व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला सांगतो, तो प्लीज तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हा नंबर आहे 82 39 74 43 33. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, 82 39 74 43 33. तर ह्या नंबरला तुम्ही तुमचे जे रिपोर्ट्स आहेत, तुमच्या किंवा काय क्वेरीज आहेत, तर तुम्ही ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तर ह्या सर्व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे जे पेशंट बऱ्याच वेळा IVF फेल झालेले आहे, 3-4 टाइम्स फेल झालेले आहेत, किंवा ज्या पेशंट ठरवलं आहे की आम्हाला IVF करायचं आहे, या सर्व अत्याधुनिक सुविधा जर स्वीकारल्या तर यांचे सक्सेस रेट चांगले मिळण्याकरता मदत होऊन